चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक जनतेचा आवाज दंड पाहण्यासाठीच मंजूर केला, असा आरोप करत महाविकास आघाडीने बुधवारी दिनांक 9 रोजी रस्त्यावर उतरून सर्व तालुकास्तरीय सरकारविरोधात निदर्शने केली। हे विधेयक लोकशाही मूल्यांना मुठमाती देणारे व हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारा असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। सावली येथे शॉर्ट सर्किटने सावली नगरातील 75 वर्षीय वृद्धाचे घर जळाल्याची घटना बुधवारी दिनांक 10 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेत सुमारे 1 लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात केली। सावली नगरात मुरलीधर तळेवार हे नातवांसोबत राहतात। शंकरपूर येथे माहिती अधिकारात माहिती देण्यास विलंब केल्याने आयोगाच्या आदेशानुसार भरपाई म्हणून वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून 20,000चा धनादेश तक्रारदाराला देण्यात आला होता, मात्र तो बँकेत वटलाच नसल्याचा धोकादायक प्रकार बुधवारी दिनांक 10 रोजी उघडीस आला। सावली येथे भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री वामनराव गडुमवार यांची जयंती स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावली येथे साजरी करण्यात आली। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती पंपूर्णा अंतर्गत पंपूर्णा केंद्राची दुसरी शिक्षण परिषद गुरुवारी दिनांक 4 रोजी गोनोटी क्रमांक 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात घेण्यात आली। या परिषदेत अध्यापन पद्धती व गुणवत्ता वाढीच्या नवीन संकल्पनेवर मंथन करून दिशा ठरविण्यात आली। बल्लारपूर शहरात 2 महिन्यापासून व्हायरल टायफॉइड आजाराने जोर पकडला असून आरोग्य विभाग यावर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र सरकारी दवाखाना, खासगी दवाखाना, रक्त तपासणी केंद्रामध्ये रुग्णांची गर्दी तपासणीसाठी वाढली आहे। नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील मंजुळा माता महिला भजन मंडळाच्या महिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील एकमेव अशा 93 वर्षापासून एक गाव एक गणपती ही परंपरा जपणारे सावरगावातील सार्वजनिक गणपती महोत्सवात ताळ भजन गायनाच्या एकसामध्ये अखंड 7 तास उभे राहून भजन गायन प्रबोधन करून उपस्थितांची मने जिंकली, आपल्या अंगीकृत कलाविष्कारांचा परिचय करून दिला। मूळ तालुक्यात महसूल प्रशासनातील गाव पातळीवर कोतवाल हा महत्त्वाचा दुवा असून हे आजतागायत कोतवाल पदाच्या शासकीय चतुर्थ श्रेणी सेवकांचा दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे कोतवालांवर अन्याय होत असल्याचे सांगून मूळ तालुका कोतवाल संघटनेतर्फे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे येथून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेमळ आणि भावनिक वातावरणात संकल्प ज्ञानपीठ कॉन्व्हेंट शाळेत आज आजोबा दिवस साजरा करण्यात आला। अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवताना त्यांची माहिती, नाव, पत्ता, आयडी घेत नाहीत, त्यांची माहिती पोलिसांना देत नाहीत, त्यामुळे घातपाती कारवाई करणारे गुन्हेगार, चोर आदी पोलिसांच्या हाती लागत नाही किंवा एखादी दुर्घटना झाल्यास माहिती मिळत नाही, त्यामुळे गरीब भाडेकरू ठेवताना पोलिसांना माहिती कळवणे आवश्यक आहे। नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनासाठी सतत परराज्यात प्रवास करण्यासाठी आरटीओने बीएच सिरीज सुरू केली। या बीएच सिरीजसाठी दर 2 वर्षांनी रोड टॅक्स भरणे अनिवार्य आहे, अन्यथा दररोज 100 रुपये दंड आकारला जातो। जर 1 वर्ष न भरल्यास वार्षिक 26,000 रुपयांचा दंड लागू शकतो। सावरगाव येथे आमदार बंटी बांगडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सूचनेनुसार चिमूर क्षेत्र मंडळाची कार्यकारिणी तोडोदी मंडळ अध्यक्ष हेमराज लाजवार यांनी घोषित केली। गडचांदूर शहरात यापूर्वी मंजूर झालेले 3, यामध्ये नगर परिषद, महाऑनलाईन सेवा केंद्र, पोस्ट ऑफिसमध्ये व स्टेट बँकच्या कार्यालयातील सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्रातील सेवा बंद झाली, त्यामुळे नवीन आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली। चंद्रपूर गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग असून हा मार्ग मूळ शहरातून जातो। या महामार्गाच्या मधोमध मोकाट जनावरे बसत असल्याने वाहनधारकांना मार्ग काढण्यास अडचण निर्माण होत आहे।